त्यातून देखील मंगळवेढा असेल किंवा पंढरपूर असेल, दुर्दैवाने इथली निवडणूक ही मुतारीवर लढली जाते, गटारीवर लढली जाते. आज देखील मंगळवेढा शहरामध्ये कुठेही साध्या मुतारीची नीटनेटकी व्यवस्था नाही. एक मुतारी ती त्या ठिकाणी जास्त पद्धतीने वापरामध्ये आहे, ती म्हणजे नगरपालिकेच्या शेजारची आणि ती अक्षरशः गटारावर आहे. त्यातून जे पाणी वाहत जाते ते अक्षरशः पावसाळ्यामध्ये रस्त्यावर येतंय आणि इतर वेळी ते लोकांच्या दारातनं वाहत जाते. त्याचा जो घाण वास आहे, तो आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये सुटतोय. त्यासोबतच शहरामध्ये महिलांसाठी कुठेही सुसज्ज अशी मुतारीची व्यवस्था नसल्यामुळं बाजारासाठी आलेल्या महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तिथं मंडईमध्ये विक्री करणाऱ्या महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय आणि याच महिला मोठ्या प्रमाणामध्ये उद्याच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये मतदार असणार आहेत. त्यामुळे त्याचा एक मोठा फटका त्या ठिकाणी निश्चितपणाने बसू शकतोय. यासोबतच त्या ठिकाणी गटारीची व्यवस्था इथं प्रॉपर नाहीये. पावसाळ्यामध्ये गटारी अंडरग्राउंड नसल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण गटारीचं पाणी हे रस्त्यावर येतंय, साचतंय. इथं झालेली रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची आहेत. पुन्हा त्याच ठेकेदारांनी ही कामं करत असताना रस्त्यावरून रस्ते टाकल्यामुळे त्या ठिकाणी रस्ते उंच आणि गटारी खाली झाले. त्यामुळे संपूर्ण घरामध्ये आणि दुकानामध्ये हे पाणी जातंय. या सगळ्यासोबतच या शहराचं सांडपाणी जिथं सोडलं जातंय तिथं मनुष्य बसते. तिथं लोकांना प्रचंड त्रास होतोय. या शहरामध्ये कचऱ्याचं कुठल्याही पद्धतीचं व्यवस्थापन नाही. तो कचरा अक्षरशः तहसील कार्यालय, दामाजी कॉलेज किंवा रस्ते अशा वेगवेगळ्या ठिकाणी जातो. त्यामुळे तिथं देखील नागरिकांना मोठ्या प्रमाणाचा त्रास सहन करावा लागतोय. सायंकाळच्या 5-6 वाजल्या की या शहरामध्ये डासांचं मोठं साम्राज्य आहे. त्याचं कारण म्हणजे गटारांची अवस्था. त्यामुळे इथला जो काही मूळचा सामान्य नागरिक आहे तो प्रचंड हतबल असल्याचं चित्र इथून दिसून येते. त्यामुळे कुठेतरी ज्या मूलभूत सुविधा ज्या नगरपालिकेनं करायच्या असतात त्या नगरपालिकेमधल्या सुविधा झाल्या नाहीत्या. त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी त्याचा फटका देखील जगतापाना बसू शकतो. याचं कारण म्हणजे पाठीमागचे 20 वर्ष झालं वेगवेगळ्या कारणानं वेगवेगळी माणसं तिथं जरी पदावर बसली असली तरी प्रत्यक्षात हस्तक्षेप आणि कारभार मात्र अजित जगतापांनी केल्यामुळं ही संपूर्ण नाराजी देखील त्यांच्या अंगलट येणार आहे.